मंदिरात चोरी करणाऱ्या सराईत 2 गुन्हेगारांना अटक, एका घरफोडीसह 3 गुन्हे उघडकीस। चोरी घरफोडीसारख्या गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्याच्या सूचना वरिष्ठांकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना देण्यात आल्या होत्या। त्यानुसार पोलीस तपास करत असताना फल्ले मंगल कार्यालय सांगलीजवळ दोघे जण मोटारसायकलवरून चोरीची भांडी व सोन्याचे दागिने विक्री करण्याच्या उद्देशाने येत असल्याची पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला। एका मोटारसायकलवर दोघे जण येत असल्याची खात्री होताच दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यांच्या मोटारसायकलीवर असलेल्या गोंडपाटात पाहिले असता चोरीचा मुद्देमाल मिळून आला। पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतलं। अक्षय अर्जुन मोरे राहणार गोंदिलवाडी अमनापूर आणि संभाजी राजाराम जाधव राहणार विकास कारखाना पलूस असे अटक केलेल्यांची नावे आहेत। तर त्यांच्याकडून सुमारे 17,06,346 मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। त्याबाबत माहिती विचारली असता सांगलीतील राम मंदिर चौकातील बंद घरात घरफोडी करून आणि 1 महिन्यांपूर्वी शिरोळ आणि रत्नागिरी शहरातील मंदिरात चोरी करून सोन्याचे दागिने, चांदीची भांडी, पितळेची व तांब्याची वस्तू चोरी केल्याची कबुली दिली। त्यानुसार वरील दोघांनाही स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिसांनी अटक केली आहे।